जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आता NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे. एस टीच्या ज्या काही सवलती आहेत, योजना आहेत, त्याचा लाभ घेण्यासाठी. तर NCMC कार्ड काढण्यासाठी काय कागदपत्र लागतात, काय वयोमर्यादा लागते, किती रुपये द्यायचे असतात, कुठे कार्ड काढायचं, यावरची सविस्तर माहिती आपण येत्या काही मिनिटामध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जाणून घ्या. बघा, एस टीचे NCMC स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला काय कागदपत्र लागणार आहेत आणि सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असणार आहे NCMC कार्ड. यासाठी बघा, नोंदणी व वितरण केंद्र कुठं असणार आहे, तर याची नोंदणी NCMC ह्या स्मार्ट कार्डची नोंदणी तुम्ही ST बस डेपो, ST स्टँडमध्ये, नियंत्रण केंद्र किंवा अधिकृत एजंट असतात त्यांच्याकडे तुम्ही या संदर्भातली नोंदणी करू शकता. सोपी पद्धत आहे, सोपं आहे. तुम्ही बसस्टँडमध्ये जाऊन या संदर्भातलं या कार्डसाठी नोंदणी करू शकता आणि यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला ते कार्ड मिळणार आहे. जसं पॅन कार्ड असतं तशा पद्धतीचं ते NCMC कार्ड तुम्हाला मिळणार आहे. चला पुढं. आता बघा, यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहेत. तर बघा, ज्या महिला असतील महिलांचं आधार कार्ड लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांचंसुद्धा आधार कार्ड लागणार आहे, फक्त आधार कार्ड फोटो एवढंच. आणि जर विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना एक सरळ क्रमांक असतो, सरळ ID क्रमांक असतो, तो आता विद्यार्थ्यांना लागणार आहे. आणि दिव्यांग व्यक्ती असतील तर UDID जे काही कार्ड आहे, दिव्यांग व्यक्तींचं जे स्पेशल कार्ड असतं त्यांचं वैध ओळखपत्र आहे की आम्ही दिव्यांग आहेत, त्यांचं UDID कार्ड, ते कार्ड तर त्या ठिकाणी दिव्यांगांना तिथं जावं लागणार आहे. आणि त्यांचं आधार कार्ड, या गोष्टी फक्त तुम्हाला कागदपत्र घेऊन जायचं आहे बसस्टँडमध्ये आणि तिथं तुम्हाला यासाठी नोंदणी करायची आहे या NCMC कार्डसाठी. बघा, आता यासाठी किती शुल्क घेतलं जाणार आहे, किती पैसे लागणार आहेत. तर नवीन स्मार्ट कार्ड काढण्यासाठी NCMC कार्डसाठी तुम्हाला फक्त 199 रुपये द्यायचे आहेत. तर याच्या व्यतिरिक्त जास्त पैसे कोणालाही द्यायचे नाहीत. मी असं अनेक जणांना ऐकलं आहे की एका महिन्यामध्ये NCMC कार्ड काढण्यासाठी वरची कमाई 80,000 रुपये त्या व्यक्तीने केलेली आहे. तर असा प्रकार अनेक ठिकाणी घडत आहे. तुम्हाला जर यासाठी कोणी अडवून आणलं तर आपल्याला कमेंट करा, आपल्यापर्यंत त्याची अपडेट माहिती द्या. आपण त्याच्यावरती नक्कीच काय कार्यवाही करायची हे तुम्हाला नक्की सांगू किंवा आम्ही त्यांच्यासाठी कार्यवाहीची प्रोसेस करू. तर 199 पेक्षा जास्त पैसे कोणालाही द्यायचे नाहीत. मग कार्ड वितरण कधी आहे, नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कार्ड 15 ते 20 दिवसामध्ये ते कार्ड तुमच्या हातात मिळणार आहे. तुम्हाला पोस्टाने मिळू शकते किंवा तुम्ही तिथं स्थानकामध्ये जाऊन अशा जशी तुमची प्रोसेस असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते कार्ड मिळणार आहे. महत्त्वाची गोष्ट बघा, आता महत्त्वाची सूचना काय आहे, तर सवलतीसाठी रुपे आणि वंद गो NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. ST मधून प्रवास करताना कार्ड नसल्यास तुम्हाला फुल तिकीट काढावं लागणार आहे आणि कार्ड वॉलेटमधून सवलतीचे तिकीट दिले जाईल. वॉलेट कॅश किंवा UPIने टॉपअप करता येईल. म्हणजे तुमचे जे काय कार्ड आहे ते कार्डमध्ये सुद्धा तुम्हाला ते बॅलन्स करता येणार आहे. अशा पद्धतीचं हे पूर्ण प्रोसेस आहे. तर 30 जून शेवटची मुदत आहे. 30 जून नंतर तुम्हाला फुल तिकीट द्यावं लागणार आहे जर तुम्ही STच्या काही सवलतीचा लाभ घेत असाल तर आता लगेच जावा NCMC कार्डसाठी बस स्थानकामध्ये जाऊन अर्ज करा आणि तुम्हाला जे काही STतून प्रवास करताना सर्व योजनांचा सवलतीचा लाभ घेत राहा. काही कमेंट अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून आपल्याला सांगा. व्हिडिओ लाईक करा. सर्वांपर्यंत ही अतिशय महत्त्वाची माहिती पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.